पुणेकरांनी आता आपली वाहनं बाहेर काढावीत की बोटी मागवाव्यात असा प्रश्न काल झालेल्या तुफान पावसामुळे निर्माण झालाय। कारण काही तासांच्या पावसामुळे पुणेकरांची अक्षरशः दाणात दाण उडवली। शहरामधल्या अनेक मार्गावर पाणी झाल्याचं पाहायला मिळालं, तर काही भागामध्ये पावसाच्या वाहत्या पाण्यामध्ये दुचाकी गाड्या सुद्धा तरंगू लागल्याचं दिसलं। रस्त्याच्या कडेला दुकानाच्या बाहेर लावलेल्या दुचाकी पावसाच्या पाण्यासोबत वाहून जातानाचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागलेत। खडकवासला, किरकटवाडी, कात्रज या परिसरामध्ये सर्वत्र पाणी झाल्याचं पाहायला मिळालं। अक्षरशः या साचलेल्या पाण्यानं थैमान घातलं। अनेक ठिकाणी दुकानं, सोसायट्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलं, तर अवघ्या तासभर झालेल्या पावसानं पुणेकरांची अक्षरशः त्रेधात तिरपीट उडवून दिली। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरी सध्या पुण्यामधून आपल्याबरोबर जोडले गेलेत। पावसाची सध्याची स्थिती आणि काल कशी नेमकी पुणेकरांची दैना उडवली, आणखी सविस्तर माहिती निलेशकडून जाणून घेऊया। निलेश, सगळ्यात आधी सध्याची पावसाची पुण्यामधली स्थिती काय आणि काल झालेल्या तुफान पावसानंतर आज सकाळी नेमकं पुण्यामध्ये काय चित्र दिसतंय? खरं तर अनुपमा, रात्री हा पाऊस आहे तो मध्यरात्रीपासून थांबलेला आहे। आता सकाळपासून पावसाची काही प्रमाणात विश्रांती पाहायला मिळते, मात्र उपनगरांमध्ये हलके सरी आहेत त्या अजूनही बरसतात। विशेष करून घाटमाथ्यांवरही पाऊस आहे तो पडताना आपल्याला पाहायला मिळतो, पण शहरामधली जी स्थिती आहे त्याचं पूर्वत्वास आलेली आहे। काल जो संध्याकाळी जो पाऊस झाला होता तो जवळपास 60 मिलीमीटरच्या वर झालेला पाऊस पाहायला मिळालेला आहे। विशेष करून कात्रज असेल, कोंढवा असेल, पाषाण असेल या परिसरामधल्या भागांमध्ये मुसळधार पाऊस पाहायला। अनेक ठिकाणी पुलाखाली पाणी साचलेलं पाहायला मिळतं आणि त्यांच्या वाहनं जे आहेत ते वाहून जाताना आपल्याला पाहायला मिळतं। विशेष करून या पावसामध्ये पुण्यातील 3 ठिकाणचे जे होर्डिंग आहेत, कोणते असेल, धानोरे असेल, या ठिकाणच्या होर्डिंग आहेत ते मोठ्या प्रमाणात पडलेले आपल्याला पाहायला मिळतं। एवढंच नाही तर पुण्यातील जे 3 धरणं आहेत त्या धरणामध्ये 60 मिलीमीटरच्या वर पाऊस झाल्याची नोंद या ठिकाणी सिंचन विभागाकडे झालेली आहे। एकूण जर बघितलं तर अवघ्या एका तासात जो पाऊस झालेला आहे त्या पावसाने 3 तेरा झालेले पुणेकरांचे पाहिजे। महानगरपालिकेने पावसापूर्वी जे काम करायचं असतं ते पूर्ण न झाल्यामुळे ही परिस्थिती पुणेकरांवर ओढली आपल्याला पाहिजे। तर पुणे मुंबई हायवेवर बाणेर परिसरामध्ये अक्षरशः हायवेवर म्हणजे पर्यायी जो रोड असतो हायवेचा त्या हायवेवर नदीचं स्वरूप प्राप्त झालेली अशी परिस्थिती आपल्याला जर पाहिजे तर आता पावसाची स्थिती पूर्वत्वास आलेली आहे। पाऊस थांबलेला आहे, मात्र संध्याकाळनंतर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे ते हवामान विभागाने या ठिकाणी दिली। अलर्ट राहणं हे गरजेचं आहे। निलेश, एकंदरीतच कालच्या तासाभराच्या पावसानं एवढी दैना उडवली आहे। आता पावसाचे दिवस खऱ्या अर्थानं सुरू होतील, त्यामुळे कशा प्रकारे आता या सगळ्या आव्हानाचा सामना पुणे महापालिका करते आहे हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी निलेश। आपण वेळोवेळी या संदर्भात चर्चा करूया। पुण्यातल्या पावसाची अपडेट माहिती तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी पुण्यातून आपल्याबरोबर होते।